अधिकारी येतात आणि जातात, परंतु ते कायम कुणाच्या स्मरणात राहत नाहीत। एखादा अधिकारी आपल्या कार्यशैलीने कर्मचाऱ्यांमध्ये स्थान निर्माण करतो आणि सामान्यांचे प्रश्न स्वतःचे समजून पोटतिडकीने निवारण करतो। अशा अधिकाऱ्याला निरोप देताना त्याच्या अधीनस्थ सारे अधिकारी आणि कर्मचारी भावविभोर होतात। ती त्यांच्या यशाची आणि लोकप्रियतेची पावती ठरते। असाच काहीसा प्रकार सोमवारी स्थानिक तिरुपती लॉनवरील कार्यक्रम दरम्यान मावळते चांदूर बाजार येथील तालुका दंडाधिकारी तहसीलदार शिल्पा बोबडे यांना निरोप देताना पाहायला मिळाला। तहसीलदार शिल्पा बोबडे यांना सोमवारी छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला। यावेळी त्यांचे पती अमित वैराळे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस स्टेशन चांदूर बाजारचे ठाणेदार अजय आकरे, शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कवाडे, ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन परदेशी, आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदू काळे, नायब तहसीलदार निलिमा मते, नायब तहसीलदार विजय गोहाड, नायब तहसीलदार अर्जुन वांदे, चांदूर बाजार नगराध्यक्ष रवींद्र पवार, जगदंब पब्लिक स्कूलचे अध्यक्ष विनोद कोरडे, पत्रकार संघाचे प्रतिनिधी राजाभाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी शील व शाल देऊन पत्रकार बांधव आणि विनोद कोरडे यांच्या मित्रपरिवाराने तहसीलदार शिल्पा बोबडे यांचा सत्कार केला। 2 वर्ष 9 महिन्याच्या कालावधीमध्ये शाश्वत विकासाच्या दृष्टीने चांदूर बाजार तालुका व्हिजन डॉक्युमेंट तयार करून अंमलबजावणी सुरू केली। आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी मनरेगा प्लसची संकल्पना मांडली। अधिकारी कर्मचाऱ्यांची क्षमता वाढणी व प्रशिक्षणावर भर देऊन सक्षम प्रशासन ही संकल्पना रुजू केली। तसेच जवळपास 3 वर्षांमध्ये त्यांनी 100% महसूलची वसुली पूर्ण केली। यावेळी त्यांचा सत्कार करताना अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघटना शाखा चांदूर बाजार, अखिल भारतीय पत्रकार संघटना, तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, मान्यवर उपस्थित होते। तर तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रेम आणि जिव्हाळ्याचे नाते जोडून जाते हे जाण्याचे मला पण दुःख होते असल्याचे तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सांगितले। त्यावेळी मनामध्ये खरोखर एक अनामिक भीती होती, कारण की पहिल्याच तहसीलदारशिप होती, कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता। पण या ठिकाणाहून जे अनुभव, जे साठा, अनुभवाचा एक साठा आणि जी माया, जे प्रेम, जो जिव्हाळा घेऊन चालली, तो खरोखर माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला पुरेल। मला कुठेच अडचण येणार नाही। प्रत्येकाने मला या ठिकाणी एका बहिणीची माया, एक मुलीची माया या ठिकाणी दिली। माझे मित्र सोबत या ठिकाणी राहत नसताना त्यांनी आपल्या सगळ्यांच्या भरोशावर, त्यांनी सगळ्यांच्या विश्वासावर मला या ठिकाणी ठेवलं। पहिल्यांदा असं ठरलं होतं की 1च वर्ष आपण चांदूर बाजारला थांबायचं, पण नंतर रुळत गेली। आता तर इतकं रुळलो की मुलगा म्हणतो, नाही मग इथून कुठंच जायचं नाही, मला हीच शाळा पाहिजे आणि मला चांदूर बाजारच आवडते, चांदूर बाजारहून कुठंच जायचं नाही। इतकं आम्ही या ठिकाणी रुळलो। मी चांगली नाही किंवा मी चांगलं काम केलं म्हणून नाही, तर आपल्या सगळ्यांची एवढी मोठी शक्ती, एवढी मोठी सकारात्मक शक्ती माझ्यासोबत होती। माझे कर्मचारी माझ्या